नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्त सत्र चौथे. सूत्र श्री गजानन महाराज. ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये गजानन महाराज हे सत्र किंवा सूत्र धरून आत्ताचं सत्र करत असताना पुन्हा एकदा गजानन महाराजांची पोथी एक संदर्भ ग्रंथ म्हणून अवश्य वाचला. त्या पोथीमध्ये बायजाबाई असं एक उदाहरण किंवा अनुभव हा दासगणू महाराजांनी लिहिलाय. आणि त्यावेळेला आत्ताच्या संदर्भामध्ये हे प्रकरण वाचत असताना आणि त्यातही ग्रंथसूक्त मध्ये गजानन महाराज हे सूत्र धरून चौथं सत्र करत असताना शरयू जाखडी यांनी शेगावचा योगी राणा हे पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक वाचत असताना सहज मनामध्ये आलं की आत्ताच्या काळामध्ये एकंदरीतच भोंदू बाबा आणि त्यांनी स्त्रियांना दिलेली वागणूक याचा मुद्दा किंवा हा मुद्दा आपल्या देशामध्ये चर्चेमध्ये आहे. आणि त्याच्याही आधी असे संदर्भ असू देत वा नसू देत, एकंदरीतच धर्मानं स्त्रियांची मुस्कटदाबी केली असं सगळं मोठं प्रकरण हे आपल्याकडं सातत्यानं मांडलं जातं. बर, असा विचार बहुतांश वेळेला फक्त हिंदू समाजाविषयीच केला जातो अशातलाही भाग नाही. अशा पद्धतीची उदाहरणं ही अनेक धर्मांमध्ये घडली आहेत. पण त्या बाबतीत हिंदू धर्मीयांची अनेकदा बदनामी करतात असं वाटावं असं वातावरण आहे. आणि सहज मनामध्ये आलं की कदाचित त्या काळात किंवा आजच्या काळामध्ये ही अपवादात्मक वाटतील, पण अशी ही एक मोठी दीर्घ परंपरा आहे की जिथे संत साहित्यानं, संत परंपरेनं, संत कृतीनं, संत अनुभवानं, संत अनुभूतीनं वेगवेगळ्या संदर्भामध्ये स्त्रियांना पूर्णपणाने वेगळी वागणूक दिलेली आहे. आणि त्यातनं आजचाच शब्द वापरायचा झाला तर वुमेन्स इमॅन्सिपेशन असं जरी झालं नाही तरी वुमन्स प्रोटेक्शन अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी काही प्रमाणात तरी त्यांना त्यावेळेला देता येणं शक्य होती, ती दिली, अशी ही उदाहरणं आहेत की. आणि म्हणूनच गजानन महाराज हे सूत्र धरत असताना जसं गजानन महाराजांनी बायजाबाईच्या बाबतीत सांगितलं की हिच्याकडनं मुलबाळाची अपेक्षा ठेवू नका, ती नामदेवाच्या जनईसारखी आहे, ती यापुढे माझ्याच मठात राहील आणि तिच्या भक्त धर्माला तिचा काहीही दोष नसताना तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आधी नवरा नामर्द निघाला म्हणून आणि नंतर ती शेगावची वारी करायला लागली म्हणून केलेल्या टीका टिप्पणीला महाराजांनी उत्तर दिलं. हे त्या संत परंपरेतलं अलीकडच्या काळातलं उदाहरण असलं तरी अशी परंपरा खूप जुनी आहे की. अशा जर संधी मिळत नसत्या तर गार्गी मैत्रेयीनं वादवित केले, शास्त्रार्थ केले, अशी उदाहरणं झाली नसती की. त्या काळामध्ये मैत्रेयीनं जी याज्ञवल्क्याकडे मागणी केली ती जरूर लक्षात घेण्याजोगी आहे. अरुणा ढेरे यांच्या मैत्रेयी या गाजलेल्या छोट्या कादंबरीमध्ये असं त्यांनी रंगवलेला प्रसंग असा आहे की याज्ञवल्क्य ज्या वेळेला संन्यास घ्यायचा विचार करतो त्यावेळेला तो कात्यायनी आणि मैत्रेयी या दोघी या त्याच्या दोन पत्नी यांना समोर बोलावून असं सांगतो की तो असा निर्णय करतोय आणि त्याच्या त्यावेळच्या प्रॉपर्टीचा तो विभागणी करू इच्छितो. त्यावेळेला कात्यायनी याज्ञवल्क्याला असं विचारते की मुळामध्ये तू एक गुरु आहेस, तुझ्या विश्वासानं, तुझ्यावरती असलेल्या विश्वासाने लोकांनी आपले मुलगे तुझ्याकडे विद्यार्जनासाठी पाठवले आहेत. हे जबाबदारी पूर्ण करायच्या आधी मुळात तू असा कसा विचार करतोस, हे असं त्या काळात स्त्रीनी पुरुषाला विचारणं हे त्या काळच्या समाजाचं लक्षण होतं की नाही. त्याच्याही पेक्षा मैत्रेयीनं केलेली मागणी तर प्रचंडच विलक्षण आहे. मैत्रेयी असं म्हणली की मुळात मला ही प्रॉपर्टी नको, देणारच असशील तर माझं आत्मभान मला परत दे, देणारच असशील तर तुझ्यामध्ये जी मी सामावली आहे ती माझी मला परत दे, असं ज्ञान असणं हे त्या काळाच्या समाजाच्या विद्वत्तेचं आणि सुसंस्कृततेचं लक्षण होतं की नाही. अगदी गार्गी मैत्रेयी पर्यंत नाही गेलं, भगवान श्रीकृष्णाने 16,000 नारींची सुटका केली असा विचार नाही मांडला तरी सुद्धा त्याच मालिकेतलं अजून एक उदाहरण ज्याची साधारणपणे चर्चा केली जात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भास्कराचार्यांनी गणितावर लिहिलेला ग्रंथ लीलावती आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असतं. पण हे लीलावती नाव त्यांच्या मुलीचं आहे आणि मुलीच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांनी आपल्या गणित विषयक मूळ ग्रंथाला लीलावती हे नाव दिलं. हे लक्षात घेण्याजोग आहे की नाही. हे कदाचित लाक्षणिक असेल पण सांकेतिक असेल, पण ते महत्वाचं आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल का, याचाही विचार करावा लागेल.
बायजाबाईच्या प्रकरणामध्ये गजानन महाराजांनी ज्या नामदेवांचं उदाहरण दिलंय, ज्या जनाईचं उदाहरण दिलंय, ती तर नामदेवांच्या शिक्षणी सहवासानी इतकी उच्च पदाला पोचली की तिनं केलेल्या रचनांमध्ये तिनं शेवटी नामयाची जनई असं लिहायला सुरुवात केली. इतका तिचा अध्यात्मावरती, भक्तीवरती, शब्दांवरती, साहित्यावरती आणि समाजावरती पकड होती. याचं हे लक्षण आहे की नाही? मग त्याला संतविषयक कार्य म्हणायचं की नाही हे व्यावसायिक किंवा वाचिक ठरेल किंवा ते वैयक्तिक मतही ठरेल, परंतु अशी अपवादात्मक का होईना तेव्हा उदाहरणं होती. मग जर अपवादात्मक उदाहरणांनी एखाद्याला टीकेचं धनी करायचं असेल तर अशा अपवादात्मक उदाहरणांची सकारात्मक बाजू ही बघितली पाहिजे. आणि म्हणूनच आज गजानन महाराज आणि संतांचा स्त्री विषयक दृष्टिकोन असा विचार या व्हिडिओमध्ये घ्यावा असं माझ्या मनामध्ये आलं. श्रीरामानी अहिल्याचा उद्धार केला असं म्हणत असतानाच एका वेगळ्या पद्धतीनं मला इथे समर्थ रामदासांची आठवण होते. समर्थ रामदास जे गजानन महाराजांनी नंतरच्या काळात बायजाबाई बद्दल केलं, त्यावेळेला गजानन महाराजांची प्रेरणा समर्थ रामदासांनी जे अक्का स्वामींबद्दल केलं, जे वेण्णा स्वामींबद्दल केलं, याबद्दल असेल का याचा विचार केला पाहिजे. बालविधवा असलेल्यांना कीर्तनाचा अधिकार देण्यापर्यंत समर्थ रामदास गेले. तेवढी त्यांची तयारी करून घेतली. म्हणजे जसं रामदासांनी करून घेतली याचं श्रेय आहे, तसं त्या शिष्यांनीही केली याचंही श्रेय आहे. म्हणजे अशी समाज व्यवस्था संस्कारातनं जन्माला येऊ शकते याची ही प्रात्यक्षिक आहेत असं म्हटलं तर या दृष्टिकोनातनं संतांचा स्त्रीविषयक असलेला दृष्टिकोन उघड येतो की नाही? म्हणजे आजच्या बंधुबाबांच्या जमान्यामध्ये त्यांना राजाश्रय आहे की नाही याची चर्चा करतो, परंतु अशा पद्धतीनं स्त्रियांचा कसा वापर करायचा हे बंधुबाबा सोडून द्या, पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्याविषयीच्या सन्मानाचा विचार तत्कालीन संतांनी चांगल्या सकारात्मक पद्धतीनं केला होता. आणि म्हणून निष्कारण आजच्या बंधुबाबांचं अपश्रेय आधीच्या संतांवर फोडण्याचं जे काम आता सुरू आहे त्याचा पुनर्विचार व्हावा. या दृष्टिकोनातनच याच्या व्हिडिओचा विषय संतांचं स्त्रीविषयक भूमिका असं घ्यावं असं मला वाटतं. याचा जर थोडा जुन्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं उल्लेख करायचा झाला तर मीराबाई आणि जीव गोस्वामी यांचाही विचार करायला हवा. मीराबाई जेव्हा संतश्रेष्ठ मीराबाई जेव्हा जीव गोस्वामींना भेटायला आल्या त्यावेळेला जीव गोस्वामींनी उत्तर पाठवलं की मी स्त्रियांना भेटत नाही. त्याच्यावरती मीराबाईंनी जीव गोस्वामींना असं सांगितलं की मला वाटलं तर की या नंदनवनामध्ये फक्त एकच भगवान श्रीकृष्ण आणि बाकी आहेत त्या सगळ्या आपण त्यांचे भक्तरूपी गोपी किंवा स्त्रिया आहोत. अशा वेळेला एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला नाही म्हणते हे गणित काय? आता अशा वेळेला मधुरा भक्तीची प्रचंड प्रदीर्घ प्रभावी परंपरा, तिन्ही शब्द महत्वाचे, प्रचंड प्रदीर्घ आणि प्रभावी परंपरा, हे संतांचं स्त्रीविषयक दृष्टिकोनाचं उदाहरण म्हणून घेता येईल का? मुक्ताबाईंना 20 वर्षाच्या आधीच्याच काळामध्ये आपल्या दुप्पट तिप्पट वयाच्या असलेल्या चांगदेवाला केलेला उपदेश आणि चांगदेवानी मुक्ताबाईचं स्वीकारलेलं शिष्यत्व, एका अर्थाने चांगदेव ही सुद्धा आध्यात्मिक प्रवृत्ती होती. मुक्ताबाई ही आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती होती. म्हणजे स्त्री पुरुष संबंधांचे गुरुशिष्य नात्यामध्ये परावर्तन होत असताना किती वेगळ्या आणि सकारात्मक पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे असाही विचार बायजाबाईच्या उदाहरणार्थ गजानन महाराज कृतीनं आपल्याला देत असतात का? आणि त्या निमित्तानं इतर संतांची रचना कशा होत्या हा विचार केला पाहिजे. असा विचार करत असताना महानुभाव पंथांच्या श्रेष्ठ कवी महदाई आणि त्यांनी चक्रधर स्वामींच्या सहवासामध्ये केलेली रचना याचाही विचार करावा लागेल. महदाई यांनी कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या निमित्तानं ज्या रचना लिहिल्या, ज्यांना धवळे असं या नावाने त्या प्रसिद्ध झाल्या, त्याचा रचयिता महदाई आणि चक्रधर स्वामी यांचाही विचार इथं करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच ग्रंथसूक्त मध्ये गजानन महाराज हे सूत्र धरून या 4थ्या सत्रामध्ये आजच्या व्हिडिओचा विषय एकंदरीतच संतांची स्त्रीविषयक भूमिका. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.